नवऱ्याला नाही द्या, नवऱ्याची काहीच गलती नाही होती. 4 वर्ष झाले टोचर करायला ते मालक आले की याले मारी टाकू त्यांना केरले मारी टाकला. पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होते आणि कोयत्यावरून जे मुकेश आहे मुकेशनं मानेवर त्यांना स्टॅबिंग केलं. नवऱ्याला नाही द्या, नवऱ्याची काहीच गलती नाही होती. फक्त एवढी गलती होती आमची का आमनं प्रेमाचं लग्न करेल होतं सर. मग आई बी म्हणे मारी टाका सगळ्या माहेरचे. सर माझी एवढीची मुलगी कोणाच्या भरोश्यावर सोडू मी. त्यांची दुश्मनीच होती त्याच्याबरोबर. काय ते त्याला मारायच्या चक्करमध्ये होते. कधी चानच भेटीने चानच पाहत होते ते. आणि त्यांना वाटत असेल ना दादा त्यांनी या पोराला मारलेलं आहे का त्यांचा बी 1-2 खलास करू तरच राहू आम्ही बी. जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरामध्ये मुकेश शिरसाट नावाच्या तरुणाची काल कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आलेली होती आणि त्याच परिसरामध्ये आहोत ज्या ठिकाणी ही हत्या करण्यात आलेली होती. गाढे चौक आहेत हा आणि याच ठिकाणी ह्या परिसरामध्ये आपण जर यावेळेला बघितलं तर या ठिकाणी रक्ताचे नमुने रक्तसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांडल्याचं पाहायला मिळतं आहे. जवळजवळ 10 ते 15 जणांनी या तरुणावरती वार केल्यानंतर हा तरुण या ठिकाणी अतिशय गंभीररित्या जखमी झालेला होता. एवढंच नव्हे तर त्याच्या परिवारावर देखील शस्त्राने हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला आणि संपूर्ण वातावरण या ठिकाणी तापल्याचं पाहायला मिळालेलं आहे. नवऱ्याला नाही द्या, नवऱ्याची काहीच गलती नाही होती. फक्त एवढी गलती होती आमची का आमनं प्रेमाचं लग्न करेल होतं सर. कोणी मारलं आपल्या सतीश केदारे, नितीन केदारे. हे कोण आहे? काकाय मैवाले. प्रकाश सोनोने भी मा भाऊ. प्रकाश सोनोने, विकी गांगले, बबलू गांगले, सुरेश बनसोडे, सुमनबाई त्यांना सपोर्ट करत होती. सुमनबाई बनसोडे करा रे तुम्ही, मी पोलीस पाहिन, मी पोलिसांना पैसे देईन. मा आईनं बी घेतला. मग आई बी म्हणे मारी टाका मी मा पोरले वागी घेईन. मी घेईन. अश्विन सुरवाड्यानं बी डोया ठेवला. अश्विन सुरवाड्याले बी उचला पहिले आणि नितीन केदारेले सतीश केदारेले उचला. सगळे माहेरचे. मा नवऱ्याला एकटा पैसा मारला त्यांना. प्रेमी भावताच मा लेकराले म्हणत चाल ती डिलेवरी तिकडे करू. मी नाही बोलली तर मा पोटावर दगड टाकत होते ते. चाल नाही तर मारी टाकू तुले बिन त्या लेकराले बी. सर माझी एवढीची मुलगी कोणाच्या भरोश्यावर सोडू मी. लहान मुलं आहे तिच्या पोटामध्ये बच्चू आहे 7 महिन्याचं. भाऊ माझा हमाली करतो, भाऊजाई घरकाम करते. ती कसं सांभाळेल आता एवढा परिवार कसं सांभाळतील ते लोक. तर याच्यावर न्याय भेटलाच पाहिजे. सरकार लेख मारी टाकला न मालेकावरी वार करले त्यांना. मालेकाच्या चिरकांड्या उडत त्यांना पाचीच पाहिजे. त्यांना पाचीच वय आले पाहिजे दादा. मैदान लहान लेकराय मै वारी मी धुणं भांड्यांचे काम करते. मा नवरा माली काम करतो. मी त्या लेकरांना वागाऊ कस काय. एवढी मोठी वारी वागाऊ कस काय. 1 लेकरू पोटात आहे. 1-2 वर्षाची नात आहे मले. मी वागाऊ कस काय त्यांले. मला न्याय पाहिजे. काय कारण होतं नेमकं त्यानं लग्न पसंत करेल होतं तर नेमकं तेच कारण आहे. 9 मॅरेज होती तर 4 वर्ष झाले टोचर करायला ते मालक आले की याले मारी टाकू त्यांना केरले मारी टाकला. घरात खुशी मारत मालक आले पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जात पोलीस काही गोष्ट घेत ना. उलट पोलीस त्यांच्याकडून पैसे काढले. पोलीस आणले ते त्यांच्याकडूनच बोलत पोलीस आम्ही हाकली देत. आमच्याकडे पैसे होते नाही. पोलीस आहे तो जा म्हणे. भाऊन केले ते सतीश केदार यांना त्यांना
एवढ्या 7-8 जणांना मारी टाकलं. नेमकी घटना आहे त्यांचे जुनं वयर होतं त्यांचंवाला त्या मुलाबरोबर, कारण त्यांच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं. त्या पोरानं लव्ह मॅरेज केलेली होती, त्यांची दुश्मनीच होती त्याच्याबरोबर. काय ते त्याला मारायच्या चक्करमध्ये होते. कधी चानच भेटीने चानच पाहत होते ते. आज काय झालं? आज नेमकं असं झालं, ते सकाळी त्यांची रातपासून फिल्डिंग चालू होती, जमाव चालू होती त्यांची. म्हणजे त्यांना माहिती होतं रविवार हे घरी राहता, काहीतरी करू भाऊ आपण यांच्याबरोबर. तर त्यांनी आज पूर्ण फिल्डिंगने निषेध हे काम केलेलं आहे त्यांनी. कशाने मारलं म्हणजे? कोयते होते त्यांच्यामध्ये, कोयते रॉड आणि तलवारी होते त्यांच्याजवळ, आणि इटा आणि ते फेकत होते. ते 25-30 जण होते. ते मैतासोबत आपलं नातं काय? माझा मुलगा आहे, भाऊचा मुलगा आहे तो. आपलं नाव? निळकंठ शिरसाट. आणि त्यांना वाटत असेल ना दादा, त्यांनी या पोराला मारलेलं आहे का त्यांचा बी 1-2 खलास करू तरच राहू आम्ही बी. हे मी तुम्हाला आता न्यूजमध्ये सांगतोय. जळगाव टाऊनमध्ये पिंपराला हुडकोमध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवणे मुलगी 5 वर्षापूर्वी प्रेमामधून त्याच्यानंतर लग्न केलं होते. मुलींच्या घरचे लोक याविषयी आवडत नव्हते. तेव्हापासून अधूनमधून त्यांचा वाद चालू होत होते. आणि काल सकाळी त्या ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा, त्यांचा नातेवाईक, ही सर्व लोकांवरती भांडण झालं होते. आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होते, आणि कोयत्यावरून जे मुकेशनं मानेवर त्यांना स्टॅबिंग केलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलं आहे. त्याच्यावर आम्ही FIR रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलं. आणि ते FIRमध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवणे, बबलू बनसोडे, अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर 3 आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत. आणि जे गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे. तपास PIकडे आम्ही देण्यात आलेला आहे. एकूण किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे? एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. प्रेमविवाह हे एकमेवच कारण आहे का या सगळ्या पाठीमागे? मुलीने केलेला प्रेमविवाह? प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती आहे एकल लेवलची आहे, तरी देखील त्यांचा काहीतरी विषयावर वारंवार त्यांचा वाद चालूच होते. जेव्हा लग्न झाल्यापासूनच लग्नाला विरोध होता असं एक सांगितलं. लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही कुजबूज चालूच होते. आणि अधूनमधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होते. सर, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय. जे आरोपी त्यांनी FIRमध्ये त्यांनी दिलेले आहे नावं, सर्व लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. 2 आरोपी उरलं, ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते असंही म्हटलं. याच्यात काही चौकशी करून कारवाई होणार? तसे काही अजूनपर्यंत आढळून आलं नाही. म्हणजे त्याच्या विषयावर आम्ही चौकशी करू. जरी खरंच तसे काही नेग्लिजन्स असेल ते संबंधितांवरती योग्य तो कारवाई करते. याचं कारण जर पाहिलं तर प्रेमविवाह केला आणि हा मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हता आणि त्याच कारणास्तव या तरुणाची हत्या झालेली आहे. जवळजवळ 5 वर्षापूर्वी हे लग्न झालेलं होतं, तरीसुद्धा या परिवाराच्या मनातला संताप मात्र गेलेला नव्हता आणि त्याच पार्श्वभूमीवरती या तरुणाची हत्या झाली. सैराट चित्रपटाचा जो काही कथानक होता तो पुन्हा एकदा उजाळला गेल्याचं हे जळगावमध्ये पाहायला मिळालेलं आहे. समाजमन खरं तर या ठिकाणी आपल्याला अतिशय विषण्ण झाल्याचं पाहायला मिळतं. एक अतिशय ही संतापजनक घटना आहे. एकीकडे आपण बघतोय की अनेक प्रेमविवाह होत आहेत, त्याला समाज देखील मान्यता देतो आहे आणि या ठिकाणी मात्र विपरीत घडलं आणि हा अनर्थ घडला आणि या परिवारावरती एक मोठा अनर्थ घडलेला आहे. कारण ज्या मुलीच्या पतीची हत्या झालेली आहे तिलासुद्धा 2 बालकं आहेत आणि या मुलांचं आणि आपलं भविष्य काय असा प्रश्न तिने देखील विचारलेला आहे आणि आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी, आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील तिनं केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.